गोंधन भाग 31. तिजोरी क्रमांक 7 उघडल्यानंतर काही क्षण विश्वाच्या हातापायांना बधिरता आली होती. समोर टेबलावर ठेवलेल्या जुन्या फायली, धुळीने माखलेले फोटो, व्हिडिओ कॅसेट आणि अनेक सीलबंद लिफाफे, हे सगळं पाहून त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. इतक्या वर्षापासून हे रहस्य इथे कोण जपत होतं? त्याने थरथरत्या हाताने पहिली फाईल उघडली. आता त्याच्या वडिलांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली नोंद होती. जर ही फाईल माझ्या मुलाच्या हातात आली असेल तर याचा अर्थ मी आता या जगात नाही. विश्वास, हे वाचताना कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण शत्रू फक्त बाहेर नाही, तो तुझ्या अगदी जवळही असू शकतो. हे वाचताच विश्वाच्या अंगावर काटा आला. त्याने पुन्हा एकदा पुष्पा, दामोदर, गणू आणि वृद्धाकडे पाहिलं. प्रत्येक जण शांत उभा होता, पण त्या शांततेतही संशयाची सावली पसरू लागली होती. विश्वासने पुढचं पान उलटलं. त्यात 20 वर्षापूर्वीच्या एका गुप्त बैठकीचा फोटो होता. त्या फोटोमध्ये विक्रांत होता, सरपंच होता, काही मोठे उद्योगपती होते आणि त्यांच्या मधोमध उभा असलेला एक सूटबुटातील माणूस. त्याचा चेहरा लाल शाईने मुद्दाम खरडून टाकला होता. खाली फक्त 2 अक्षरं लिहिली होती, RK. वृद्धाने फोटो पाहताच थरथर कापायला सुरुवात केली. त्याच्या हातातून काठी खाली पडली. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, नाही, हे नाव पुन्हा समोर यायला नको होतं. जर RK अजून जिवंत असेल तर आपण सगळे फार मोठ्या संकटात आहोत. विश्वासने त्याच्या खांद्याला धरून विचारलं, कोण आहे हा RK? सत्य आता लपवू नका. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूहळू म्हणाला, RK म्हणजे रणजित खेर, राजवाडा इस्टेटीचा खरा मालक आणि या संपूर्ण कटाचा मूळ सूत्रधार. विक्रांत तर फक्त त्याचा प्यादा आहे. तेवढेच संपूर्ण तिजोरी घरात धोक्याचं सायरन वाजू लागलं. लाल दिवे लुकलुक करायला लागले. भिंतीवर बसवलेल्या स्पीकरमधून एक ओळखीचा आवाज घुमला, खूप छान विश्वास, अखेर तू इथेपर्यंत पोहोचला, पण आता तू जिवंत बाहेर जाणार नाहीस. तो आवाज रणजित खेरचा होता. क्षणात तिजोरी घराचे सर्व दरवाजे आपोआप बंद झाले. छत हळूहळू खाली सरकू लागलं.
पुष्पाने घाबरून विश्वाचा हात पकडला. दामोदर आणि गणू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीच उपयोग होत नव्हता. विश्वासने आजूबाजूला नजर फिरवली, पण त्याची नजर भिंतीवर कोरलेल्या एका ओळीकडे गेली. गोंधनचा मार्ग दाखवेल. त्याने खिशातून ती अंगठी काढली. अंगठी पुन्हा एकदा तेजाने चमकू लागली आणि समोरच्या दगडी भिंतीवर लपलेला आणखी एक गुप्त दरवाजा हळूहळू उघडू लागला. पण त्या दरवाजाच्या अंधारातून 2 लाल भडक डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. गुप्त दरवाजा पूर्णपणे उघडताच त्या अंधारातून 2 लाल भडक डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. पुष्पाने नकळत विश्वाचा हात आणखी घट्ट पकडला. दामोदरच्या हातातील टॉर्च थरथरू लागला. गणूने जमिनीवर पडलेली लोखंडी सळी उचलली. काही क्षण संपूर्ण तळघरात भयानक शांतता पसरली. फक्त सगळ्यांच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. आणि अचानक त्या अंधारातून एक प्रचंड गुरगुरण्याचा आवाज घुमला. पुढच्याच क्षणी एक मोठा काळा शिकारी कुत्रा विजेच्या वेगाने बाहेर झेपावला. त्याच्या गळ्यात लोखंडी साखळी होती. डोळे लाल झाले होते आणि तो थेट विश्वासच्या दिशेने धावत होता. पुष्पा किंचाळली, विश्वास! सांभाळ! पण विश्वास जागेवरून हललाच नाही. शेवटच्या क्षणी त्याने हातातील मशाल त्या कुत्र्यासमोर फेकली. ज्वाला पाहताच तो कुत्रा 2 पावले मागे सरकला. पण त्याच वेळी त्या अंधारातून टाळ्यांचा आवाज घुमला. शाबास! अगदी तुझ्या वडिलांसारखाच हिंमत आहे तुझ्यात. सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. हळूहळू अंधारातून एक उंच व्यक्ती बाहेर आली. काळा सूट, हातात चांदीची अंगठी, चेहऱ्यावर थंड हसू. वृद्धाने त्याला पाहताच भीतीने 2 पावलं मागे घेतली. त्याच्या तोंडून शब्द फुटले, रणजित खेर. रणजितने शांतपणे स्मित केलं. हो, मीच रणजित. 30 वर्षांपासून सगळ्यांना वाटत होतं की मी मेलो, पण मृत्यूला फसवणं मला चांगले जमतं. विश्वास संतापाने पुढे झाला. माझ्या बाबांचा खून का केला? त्यांनी तुझं काय बिघडवलं होतं? रणजित काही क्षण शांत राहिला. मग तो हळूहळू एका जुन्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला.
त्या फोटोमध्ये 2 तरुण खांद्यावर हात ठेवून उभे होते. त्यापैकी एक होता राजवीर देशमुख, विश्वासचे वडील, आणि दुसरा म्हणजे रणजित खेर. विश्वासच्या डोळ्यात अविश्वास दाटला. म्हणजे तुम्ही दोघे मित्र होता? रणजितच्या चेहऱ्यावरचे हसू अचानक नाहीसे झाले. हो, आम्ही मित्र होतो, पण तुझ्या वडिलांनी माझ्याशी विश्वासघात केला. त्यांनी माझं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती माझ्यापासून हिरावून घेतली आणि म्हणूनच मी त्यांच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं. विश्वास ओरडला. खोटं. माझे बाबा कधीच कोणाशी विश्वासघात करू शकत नाहीत. रणजितने खिशातून एक जुना व्हिडिओ कॅसेट काढली. तो शांतपणे म्हणाला, जर तुझ्यात हिंमत असेल तर ही कॅसेट ऐक. त्यानंतर तू स्वतःच्या वडिलांचाही तिरस्कार करशील. हे ऐकताच विश्वासच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास डळमळू लागला. कारण त्या कॅसेटमध्ये त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य बंदिस्त होतं. रणजितच्या हातातील जुने व्हिडिओ कॅसेट पाहून विश्वास काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्या छोट्याशा कॅसेटमध्ये नेमकं काय दडलं असेल हा प्रश्न त्याच्या मनात वादळासारखा फिरत होता. पुष्पाने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. त्याच्या स्पर्शाने तो भानावर आला. रणजितने समोर ठेवलेल्या जुन्या प्रोजेक्टरमध्ये कॅसेट टाकली. काही क्षण स्क्रीनवर फक्त काळोख दिसत राहिला. मग हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं. 30 वर्षापूर्वीचा तोच राजवाडा. अंगणात उभे असलेले राजवीर देशमुख, विक्रांत आणि रणजित तिघेही एकमेकांशी जोरात वाद घालत होते. आवाज स्पष्ट नव्हता, पण थोड्याच वेळात राजवीरचा आवाज ऐकू आला. मी कोणत्याही परिस्थितीत निरपराध लोकांची जमीन बळकावू देणार नाही. हे कागद मी सरकारकडे देणार आहे. हे ऐकताच रणजितच्या चेहऱ्यावर राग उसळला. त्याने टेबलावर मूठ आपटली. विक्रांतने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
पण काही क्षणांनी व्हिडिओमध्ये अचानक धक्काबुक्की सुरू झाली. पुढच्या क्षणी गोळीचा आवाज घुमला. संपूर्ण खोली हादरली. स्क्रीनवर धूर पसरला आणि चित्र अचानक बंद झालं. विश्वाच्या हातापायामध्ये मुंग्या आल्या. त्याने रणजितकडे रोखून पाहिलं. पुढे काय झालं? व्हिडिओ का थांबवला? रणजितच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच गूढ रहस्य उमटलं. तो शांतपणे म्हणाला, कारण खरी गोष्ट अजून बाकी आहे आणि ती ऐकण्यासाठी तुला स्वतःच्या मनाची तयारी करावी लागेल. असं म्हणत त्याने दुसरी एक छोटी फाईल विश्वाच्या हातात दिली. त्या फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, दत्तक नोंद गोपनीय. हे शब्द वाचताच विश्वाचा श्वास अडकला. त्याने थरथरत्या हाताने फाईल उघडली. आत पहिल्याच पानावर त्याचं नाव होतं, पण त्याखाली लिहिलेली ओळ पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. विश्वास राजवीर देशमुख जन्मानंतर 3 दिवसांनी कायदेशीर दत्तक घेण्यात आला. विश्वाच्या हातातून फाईल खाली पडली. पुष्पा, दामोदर आणि वनू अवाक झाले. विश्वाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो तुटक्या आवाजात म्हणाला, नाही, हे खोटं आहे. माझे बाबा, माझी आई, त्यांनी मला कधीच हे सांगितलं नाही. रणजित त्याच्या जवळ आला. त्याने शांतपणे म्हटलं, राजवीर, तुझे वडील होते, पण रक्ताचे नाही, मनाचे. त्यांनी तुला स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं. म्हणूनच तू आजही त्यांना बाबा म्हणतोस आणि तेच त्यांचं खरं मोठेपण होतं. विश्वासच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य आता समोर उभं होतं. पण रणजितने शेवटी आणखी एक वाक्य उच्चारलं, जर तुला तुझे खरे आई वडील कोण होते हे जाणून घ्यायचं असेल तर आधी तुला राजवीरच्या मृत्यूचं खरं कारण समजून घ्यावं लागेल. कारण त्या 2 गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.